सूरह अल कारिया मक्का कालीन वचने 11। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। पनाह मांगता हूँ मैं अल्लाह की शैतान मरदूद से। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। शुरू अल्लाह का नाम लेकर जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। अल क़ारिअतु मल क़ारिअह। प्रचंड घटना, काय आहे ती प्रचंड घटना? खड़खड़ाने वाली क्या है? वमा अदराक मल क़ारिअह। यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस वतकूनुल जिबालु कलइह्निल मंफूश। तुम्हाला काय ठाऊक की ती प्रचंड घटना काय आहे? तो दिवस जेव्हा लोक विखुरलेल्या पतंग्यांसमान आणि पर्वत रंगीबेरंगी पिंजलेल्या लोकरीप्रमाणे असतील। तुम क्या जानो कि खड़खड़ाने वाली क्या है? वो क़यामत है जिस दिन लोग ऐसे होंगे जैसे बिखरे हुए परवाने, और पहाड़ ऐसे हो जाएंगे जैसे धुनकी हुई रंग बरंगी ऊन। फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशतिर रादियह। मग ज्याचे पारडे जड असेल तो मनपसंत ऐश्वर्यात असेल। अब जिसके अमाल के वज़न भारी निकलेंगे वो दिलपसंद ऐश में होगा। वअम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह वमा अदराक मा हियह नारुन हामियह। आणि ज्याचे पारडे हलके असेल त्याचे विश्रामधाम खोल खाई असेल। आणि तुम्हाला काय ठाऊक की ती वस्तू काय आहे? भडकणारा अग्नी। और जिसके वजन हल्के निकलेंगे उसका ठिकाना हाविया है। और तुम क्या समझे कि हाविया क्या चीज है? वो दहकती हुई आग है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरे अल कारियामध्ये अल्लाह तालाने एक प्रचंड घटना म्हणजेच कयामतचं वर्णन केलेलं आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून अल्लाहने 3 वेळा ह्याचं वर्णन केलं, म्हणजे लोकांच्या डोक्यात बसलं पाहिजे की असं काय आहे ते। त्याच्यानंतर अल्लाह सांगतो की त्यावेळी काय होईल। लोक विखरलेले पतंग्यासारखे असतील, म्हणजेच कुणाला कुणाची फिकर नसणार। आणि पहाड जे असतील, पर्वत, हे रंगबिरंगी हवेतलं असं उडून जातील। आणि मग सर्वांच्या जीवनीमध्ये जे पण खरं खोटं, चांगले वाईट काम केलेले असणार त्याप्रमाणे त्यांचं हिशोब कितोब घेतलं जाईल। आणि ज्यांचे पलडे भारी होणार म्हणजे चांगल्या कामापासून तो मजेत राहणार त्यावेळी, आणि ज्याचे पलडे हलके राहणार म्हणजे चांगल्या कामापासून असा माणूस हावियात म्हणजेच दोजखची एक जागा आहे त्यामध्ये टाकलं जाईल। आणि त्या हावियामध्ये अल्लाह सांगतो की भडकलेली आग आहे, म्हणजे अशा आगीत टाकणार।
म्हणून आपल्याला पाहिजे की उठता बैसता अल्लाचं भय, अल्लाची भीती मनामध्ये ठेवायची. कुठलेही काम करतेवेळी हे विचार करणं आवश्यक आहे की अल्लाह काय म्हणतो याच्याबद्दल. आणि ते आपल्याला कुराण आणि पैगंबर साहेब, अल्लाहचे पैगंबर साहेब हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनीपासून भेटतो. अल्लाह कुराणमध्ये म्हणतो की हे माल आणि तुमचे संतान हे दुनियाची झीनत आहे आणि जी शेवटला राहणारी जी चीज आहे ते तुमचे पुण्य काम आहेत. सूरह कहफची आयत आहे, अलमाल वल बनून झीनतुल हयातुद दुनिया वल बाकियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबा व खैरुन अमला. ही मालमत्ता व ही संतती केवळ ऐहिक जीवनाची हंगामी शोभा आहे. वास्तविक बाकी राहणारी सत्कृत्येच तुझ्या पालनकर्त्याजवळ परिणामाच्या दृष्टीने उत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच चांगल्या आशा निगडीत केल्या जाऊ शकतात. वाखिर दावाना आणि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. आपला आणि आपल्यांचं ख्याल ठेवा. मी आसिफ कमरुद्दीन पठाण तुमचा आभारी. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.